नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे बाटी. तर ही दाल बाटी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाटीसाठी आपण इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. यात 1 कप रवा घालायचा. सोप, जिरं आणि ओवा भाजून जाडसर कुटून 1 टेबलस्पून आपण यात घातलं. चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1/4 टीस्पून हळद घालायची. 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आपण इथे याच्यामध्ये घातला आणि 1 टेबलस्पून तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. यात पाणी घालून याचा घट्ट असा डो बनवून घ्यायचा. तर इथे आपण हे असं छान भिजवून घेणार आहोत. तर आपल्याला हे थोडं घट्टच भिजवायचं आहे. तर इथे आपण हे भिजवून घेतलं. याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट आपल्याला हा डो सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपले 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि डो आपल्याला परत थोडासा असा मळून घ्यायचा आहे. इथे आपण हा डो असा मळून घेणार आहोत आणि याच्या आपल्याला बाट्या बनवायच्या आहेत. खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास ही बाटी. तर नक्की बनवून बघा. तर अशाच आपल्याला या सगळ्या बाट्या बनवून घ्यायच्या. याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. तर इथे आणखी एक अशी आपण ही बाटी बनवून घेतलेली आहे. याला तेल लावून आपण हे असं पॅक करून घेतलं. तर इथे या बाट्या तयार आहेत. तर चाकूने आपल्याला याला असे हे असा चिरा द्यायचा आहे. अशाच या सगळ्या बाट्या आपण बनवलेल्या आहेत. इथे आपण आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर तूप लावून घ्यायचं आणि या आप्पे पात्रामध्ये आपण या छान भाजून घेणार आहोत. तर मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला या भाजायच्या आहेत. तर दोन्ही साइडनी छान खरपूस होईपर्यंत आपण या भाजणार आहोत. इथे आपण याच्यावरती हे असं झाकण ठेवलेलं आहे. वरच्या साइडनी पण आपल्याला याला असं भरपूर तूप लावायचं आहे. इथे आपण वरच्या साइडनी पण असं हे तूप लावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एका साइडनी या छान झालेल्या आहेत. अशाच आपल्याला दुसऱ्या साइडनी पण भाजून घ्यायच्या आहे. तर मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला या बाट्या अशा भाजून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता छान अशा या बाट्या इथे तयार झालेल्या आहेत. तर याच्यासाठी आपण इथे वरणाला फोडणी देणार आहोत. तर इथे आपण 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलं. यात हिंग घालायचा, जिरं घालायचं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं असं छान परतवून घ्यायचं. तुरीचं वरण आपल्याला याच्यामध्ये घालायचं. यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे आपलं हे तुरीच्या डाळीचं वरण तयार झालेलं आहे. इथे आपली ही बाटी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान खुसखुशीत अशा या बाट्या आपल्या तयार झालेल्या आहेत. याच्यावरती हे फोडणी घातलेलं वरण घालून भरपूर तूप घालून आपल्याला ही सर्व्ह करायची आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपली ही खुसखुशीत अशी
डाळ बाटी तयार झालेली आहे.